झाला रे झाला, आपला शेतकरी पोलीसवाला झाला. हॅलो, हा जैन सर बोला ना. हॅलो स्वप्नील, कुठे आहे तू? अरे आपल्याकडं एक केस आली होती. त्या केससाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे. काय? स्वप्नील, जेवढं लवकरात लवकर होते तेवढं लवकर तू पोलीस स्टेशनला ये बरं. सर मी कालच तर गावी आलोय. हे बघ स्वप्नील, ही जी वरती आहे आपल्यावाली, ही आपल्याला जनतेच्या सेवेसाठी आहे. तुला यावंच लागतं. ठीक आहे सर, मी संध्याकाळीच निघतो. अरे स्वप्नील, शेताकडे आज कसं काय आला? आलो म्हटलं तुम्हाला भेटा. बरं बरं बरं, ठीक. मला वाटलं तू शेतात आराम करत असत. राहा, मला शेतकऱ्याला कुठं आराम भेटायला. दादा, मी नोकरीला लागलोय आणि तू शेतात काम करून कसं चालेल? मला चांगलं नाही वाटणार ना ते. त्यात काय, मला तर शेतात काम करावंच लागेल, कारण या काळ्या आईने मला घडवलंय आणि ही माझी माऊली, आणि या माझ्या माऊलीला मी सोडून कसा येईल तुझ्याकडे? दादा ते काय मला माहित नाही, तू माझ्यासोबत मुंबईला येशील. बरं चल, आपण तिथे झाडाखाली बसून बोलू. देवा पांडुरंगा. अरे बस. काय दादा, मी इथे बसू या मातीत? अरे कपडे बघ माझे. काय झालंय? या मातीमध्ये काय म्हणालास तू? इथे बसत नाही? अरे ही काळी आई आहे रे. या काळ्या आईमुळेच आज तू ज्या पदावर आहेस का, हिचे उपकार आहेत. ही जर नसती तर तुझं हे शिक्षण अधुरं आहे. वाह वाह, मानलं तुला. मला वाटलं तुझे विचार खूप चांगले असतील, तू एक चांगल्या मोठ्या पदावर आहेस, पण मला असं वाटलं नाही की तुला या शेतीविषयी एवढं अपमानजनक केव्हापासून वाटायला लागलं. आठवते दिवस की त्या दिवशी तुझ्याकडे एकही रुपया नव्हता कपडे घेण्यासाठी. काळ्या आईने तुला हे जे आज तुझ्या अंगावर जे कपडे आहेत का, हे सुद्धा या मातीमधूनच तुला मिळाले. पण अशी का तुला गरज वाटली की या मातीविषयी तुला आज कमीपणा वाटला? कारण मला वाटलं की माझा भाऊ हा मोठ्या पदावर आहे, मोठं नाव आहे. या शेतीमध्ये तू राबराब कष्ट करायचा, उन्हात तानाचा कष्ट करायचा, पण तुला असं काय झालं की आज या मातीवर बसायला सुद्धा तुला कमीपणा वाटतो. माझं स्वप्न होतं तू एक मोठा पोलीस अधिकारी व्हावं आणि आम्हा शेतकऱ्यांचं नाव मोठं करावं, पण तू म्हणतोस की मी या मातीवर नाही बसत. दादा, मी एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि तुला शेतात काम कसं करू देईल? लोक मला काय म्हणतील की मोठा भाऊ शेतात काम करायला आणि लहान भाऊ मजा करायला. अरे तू काय लोकांचा विचार करतो? ज्या वेळेस तुला नोकरी लावायचा मी विचार केला, त्यावेळेस लोकांनी मला खूप त्रास दिलाय. कारण मला लोक हे पण म्हणले, अरे तू कशासाठी त्यासाठी करतो, नोकरी त्याला लागत नाही. काही लोकांनी हे पण म्हणलेलं आहे की तू एवढा काम करू नको, त्याला कुठं नोकरी लागायली. लोक देवळात गेल्यावर देवाला सुद्धा नाव ठेवतात. आपण तर माणसं आहे. दादा, तू एवढं मला बोललाय ना, तू एक दिवस नक्कीच येशील माझ्याकडे. शांत मनाने विचार कर आणि एवढ्या घाई गडबडीमध्ये असा कोणताही विचार करू नकोस की ते चुकीचा होईल. तर तुला शांत ठिकाणी घेऊन जातो. चल. थांब.
चल बस आता. मला इथं कशाला आणलंय? ते बघतोय ना, हे निसर्ग आहे. बरं ठीक आहे, तू म्हणतोय ते सर्व काही मला मान्य आहे. पण एकदा इकडे बघ, हे उंच डोंगर, शेतातील जनावरे, ही नदी, हे असं आहे का तिथं मुंबईमध्ये असं बघायसारखं? कारण मिळणारं तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन सुद्धा आहे का तिथं? तिथं गेल्यानंतर असं वाटतंय की तिथं एका जनावराच्या कोठ्यामध्ये बांधून असलं, जनावर कसं बांधून असतं तसं बांधल्यासारखं होतं. आहे का त्या मुंबईमध्ये असं काही? आणि ही काळी माती, तिथं फक्त उंच इमारती आहे कॉन्क्रीटच्या, तर बघायला एक झाड पण नाहीये. तर मला कसं करमेल रे तिथं? कारण या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे आणि या मातीला सोडू शकत नाही. कारण या मातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. कारण या मातीने मला बरंच काय शिकवलेलं आहे. आणि तू ज्या मोठ्या पदावर आहेस का, या मातीमुळेच झालेला आहे. आहे उत्तर तुझ्याकडे? तू अशा ठिकाणी मला घेऊन जात आहे की तिथं माझी ओळख पण नाही. पण तू या भ्रमात राहू नको की मी तुझ्या सोबत येईल. कारण या मातीशी, या शेतीशी माझी नाळ जुळलेली, आणि या मातीला सोडून जाणं कदापिही मला मान्य नाही. हे लक्षात ठेव. मी एक शेतकरी. तू एक कविता ऐकलीच असेल, शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, जिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उप्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलं रात्रंदिवस कामधंदा. एक कविता वाच आणि या कवितेतून शेतकऱ्याची काय वेदना आहे हे तुला कळेल. आणि एक गोष्ट सांगतो तुला, तुझ्या शिक्षणासाठी मी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज या मातीने फेडले. तरी म्हणतो की या शेतीमध्ये काय? ही शेती म्हणजे आपली सोनं आहे. काय लावलं या शेती शेती शेती? मला सांग, यावेळेस काहीतरी आलं का? एवढं सगळं वाहून गेलं पुरानं, आणि तू फक्त शेतीच्याच मागे लाग. तुमच्या शेतकऱ्याच्या हातात काही आलं का? आणि तुम्ही फक्त शेतीतच काम करताय. अरे, आपल्या शेतकऱ्यांचं नशीब फुटका आहे की आपण शेतातच काम करतोय. कारण सगळं वाहून चाललंय. म्हणून म्हणतोय मुंबईला चल. मुंबईला तिकडं खूप मस्त आलिशान आहे, तिकडे जाऊ आपण. बाबा, तुझं सर्व बरोबर आहे, पण मी एक शेतकरी आहे. मला शेतीशिवाय करमत नाही. कारण मी त्या शेतीचा मालक आहे आणि त्या शेतीशी माझी नाळ जुळलेली आहे. मी एक शेतकरी आहे. मी जर शेतात काम केलं नसतं ना, आज ही तुझ्या अंगावरची जी वर्दी आहे ना, ते पण तुला मिळाली नसतं. कारण ही धरती आई आहे. कारण या मातीतून जे सोनं उगवते, या सोन्यातून तर तू आज या मोठ्या पदावर राहिला नसता. तू या भ्रमात राहू नकोस की मी तुझ्या सोबत शहरात येईल. दादा, तुम्ही कितीही मेहनत करा, हे निसर्ग आणि हे राजकारणी तुम्हाला कधीच साथ देणार नाही. दादा, वेळ आताही गेली नाही. तू चल माझ्यासोबत, मी वाट बघतो. बरं ऐक, मी तुला कालही सांगितलं होतं आणि तुला आजही तेच सांगतो आणि उद्याही तेच सांगणार. मी तुझ्यासोबत येणार नाही. मी वाट बघतोय तुझी. हा सर, बोला ना. कोण होतं स्वप्नील ते? काय नाही सर, भाऊ होते. होय का? काय झालं सर? जा त्यांच्याशी माफी माग आधी. ठीक आहे मागतो. दादा, मला माफ कर, मी चुकलोय. मी मुंबई सारख्या शहरात गेलो आणि मी या मातीलाच विसरून गेलो. हे निसर्गरम्य वातावरण खूप छान वाटते, पण काय करणार, मी सगळं विसरून गेलो तिथे. मी माफ तुला कधीच केलं, कारण तुझ्यावर माझा राग कधीच नव्हता. कारण मला माहिती आहे, एक ना एक दिवस तुला समज नक्कीच आहे. कारण मी तुझ्या भल्यासाठी या सर्व गोष्टी सांगत होतो. कारण तू माझा एक भाऊ आहेस. चल घरी. सचिन भाऊ, हा या.
काय ते स्वप्नील भाऊ भेटायसाठी आम्ही महाराष्ट्र पोलीसमध्ये लागले होते. त्यांच्या घरी गेलो होतो, ते घरी नव्हते. काय वातावरण बरोबर दिसले नाही काय, म्हणून तुमच्याकडे आलो. त्याचं काय वादावाद झालाय दोघांचं? का बरं? नाना भाऊ म्हणाला साहेबावर शेती सोडून ती मुंबईला जायचं. हो का? मोठा भाऊ असा म्हणत असेल, व शेती सोडून आपण तिकडे काय करणार, कारण त्या मोठ्या भावाला माहित आहे शेतीमुळे त्यांचा भाऊ महाराष्ट्र पोलीसमध्ये लागला. पण आता कसं आहे, भावाभावाचा विषय होय. त्याच्या मोठ्या भावाचं बरोबर आहे नो. त्याला शेतीनं काय दिलं, त्याला शेतीमध्ये काय भेटते, त्याला जाण आहे सर्व गोष्टीची. कशाला जाईल ते मुंबईला. येतो भावा.